मिशन सक्सेसफुल. बस ना हे जवळ तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. तर मंडळी आज आपली हरताळक आहे आणि आता तर बघा सगळी तयारी वगैरे चालू आहे इकडे. इथे काकी सारवत्या वगैरे परत वरच्या घरात आणि काल तुम्हाला माझं घर वगैरे दाखवायचं राहिलं कारण की खूप म्हणजे हे झालेले रात्र वगैरे झालेली, तर घर वगैरे दाखवायचं मला राहिलं. तर आता हे बघा, हे माझं घर आहे, ते पण आमचंच. म्हणजे ते आधी पूर्ण असं एकत्रच घर होतं, ते नंतर काही कारणास्तव ते वेगळं वेगळं म्हणजे केलं आहे. आणि हे बघा माझ्या घराच्या एक्झॅक्ट बाजूला एक व्हाळ आहे. आत्ता जोरात पाऊस येऊन गेला तर मग हाऊर आला, हाऊर का पूर बोलतात. तर हे बघा, आणि आता इथं बैल होते पण माझे बाबा घेऊन गेले, त्यांना रानात घेऊन गेलेत हे करायला. तर आणि तुम्हाला पूर्ण मला आता घर दाखवतो, थांबा. हे बघा, हे माझे मोठे पप्पा. नमस्कार. हां, हे माझे मोठे पप्पा. आता जरा काढो काय घरात, तर थांबा. हे बघा, ही आमची रूम, ही समोर आहे, आणि हे माझ्या बाबाची रूम. परत हे काका आहेत आमचे, संतोष काका म्हणून त्यांची. आणि ती शेवटची आहे रूम, शेवटची ती आत्ता ते मोठे पप्पा आहेत आमचे, ती त्यांची रूम आहे. तर बघा, तुम्हाला लांबून पण दाखवतो घर, जर दिसलं तर मग ठीक आहे, नाहीतर बघा इथे गवताची ओटी आहे. बरं आहे बघा, एवढं मोठं घर आहे. आधी जाम मोठं होतं आमचं घर, पण ते जरा वेगळं झालं म्हणून ते. तर चला, आणि बाजूलाच अशी व्हाळी आहे एकदम चिटकून ते पण. आणि बघा कढीपत्ता बघा केवढा आहे, हे कढीपत्ता बघा केवढा, जाम कढीपत्ता. हो, कढीपत्त्याचा बिझनेस करायचा आहे ना? लगा मेरा मजाक. A few minutes later. चालू झाली. जाईल जा. चल मेरे काढतो कसा तरी. चल आता पडतं की काढतो. चल पडताना काढा. इकडे घेतली पाहिजे होती जरा बाहेर. ब्रो, प्रॉब्लेम तुला सांगते ना येणार. घे मागे, घे मागे येणारच नाही. लफडा लफडा लफडा. मिशन सक्सेसफुल. आता शॅम्पू वगैरे घेतलाय, नाही ब्रेक नाही लागला आपल्या गाडीला ना? नाही हो, पायातला तर जरा पण हवा, हातातला आपल्या भरून तरी नव्हती जाते. तुम्हाला नदी दाखवतो, लांबा नदी. तर आता आम्ही इथे बालडी भरायला चाललोय. हे बघा, ही त्या अमोलची पोरगी, अमोलदाची. हे बघा इथे बालडी वगैरे भरत आहे. हे भरा. आईच्या कोणता टाकला होता रे? काय करतोय? बालडी भर. अरे काय यार, मला सांग भाई, तो काढणार तर वरतून टाका. मोटर आहे, जा गाडी जाऊ जा. व्लॉग बनवतोय मी भावा, शिवाय जरा कमी दे. अरे हे ठेव ना तिकडे, गाडी ठेव जा. हे बघा इथे आम्ही आंघोळ वगैरे करतो. इथे परत खाली कोंड आहे आमची, म्हणजे तिकडे गणपती विसर्जन तिकडे खाली आहे, ती तिकडे पण. आणि हे पण इथे भावायला होतं. हा हे बघा इथे आहे ना, हे इथे ते पाणी येतं ना, त्या फोर्समुळे आता ना पाय वगैरे म्हणजे खाली राहत नाही. तर
आम्ही पण आता हावरात वगैरे पोहतो, हाऊर आलेलो ना पोहतो, कारण की आम्हाला माहिती आहे पाण्याचा वगैरे अंदाज आहे आम्हाला, म्हणून पण जर कोण नवीन असा आला वगैरे तर आम्ही लवकर उतरवत नाही असं पाण्यात वगैरे. असं बादली भरायची आहे आणि गाडी धुवा ना घेऊन जायला. ताते इथे आणलायस, तात्या कशाला फडका आणलायस, तर चला आता धुतो. हे बघा हे 2 चिल्ली पिल्ली पण आले आमच्यासोबत धुवायला. ही विधी डान्सर आहे, ही डान्स करतेस की नाही? जाम मे महिन्यात वगैरे वाडीची पूजा वगैरे असते तेव्हा डान्स वगैरे करते. 1500-2000 तरी रुपये कुठे नाही गेले, भेटतात तिला, पण आम्हाला 1 रुपया देत नाही. आणि हे बघा ही अमोलची पोरगी, इकडे बघ का. हां असं कर, बोल लाईक करो, सबस्क्राईब करो, बोल. काय मी नाही एका दिवसात होऊन दे ना 1000 फॉलोअर सबस्क्रायबर. तू बोललीस तर होईल तरी. हे बघा याची रिक्षा घेऊन आलाय बाई गावाला. हा बघा शिरोबात शॅम्पू विम्पू सगळं रेडी आहे. चला आता जरा धुतो, शॅम्पू वगैरे मिक्स करतो. तर आता आमची गाडी वगैरे सगळं धुवून झालं आहे बघा. तिकडे सगळं बाईक पण लावले त्या साईडला तिकडे. आणि आता बघा इकडे व्ह्यू बघा, एक नंबर येतं. तिकडून पूर्ण पाणी येतं हे. तर आता आम्ही चालू आता आंघोळ करायला. असंच करणार कपड्यांवरती. मला आंघोळ करायची आहे कारण की आंघोळ नाही केलं सकाळपासून ना. तर हां अमोलदा बोलतो की आंघोळीला जाऊया. तर चल आमची कोण पण तुम्हाला दाखवतो आता. आता हे सगळं साफसफाई वगैरे करणार कारण इकडे गणेश विसर्जन वगैरे होतं ना. पाय घसरतोय. तर चला आता तिकडे कोंडीवर जाऊन तुम्हाला दाखवतो. जास्तच लांब नाही बघा, इकडेच पुढेच आहे. तर चला. तर आता बघा तुम्हाला आमची कोण दिसेल. थोडं खदळ पाणी आहे पण चालतं काय, बरोबर की नाही. तर त्या साईडला आधी आहे ना पाथर होती, ती पाथर तोडली आहे बघा. दिसत असेल तुम्हाला पूर्ण असं म्हणजे हे झालं आहे, सुरंग लावून ते तोडून दिले. आणि रस्ते झालेत ना वरती जे गावासाठी जे रस्ते झाले ते तिकडे यूज केले दगडी वगैरे. आणि बघा इथे पण थोडं बांधकाम वगैरे केलं, म्हणजे असं उतरायला वगैरे सगळं शिड्या वगैरे केल्यात. आधी असं काहीच नव्हतं. आणि बघा ते जांभीचे झाडं वगैरे ते पण तिकडे जाऊन त्या साईडला उभं राहायचं तिकडे. तर आता आधी आमच्यातून अमोल जाणार आहे. हां अरे येणार आहे का. मागच्या वर्षी काय झालं माहिती आहे का, मी पाण्यात गेलो, उडी मारली आणि वरनं माझा साप गेला. दगडी टाक पाण्यात दगडी टाक. आज घे ना दगड. थांबा आता जरा पाण्यात दगडी टाकून बघतो. कारण की बघा इथून पूर्ण आता झोत आहे ना, आज झोत आहे, वाहून जायला होतं. आधी पात्र होती ना तेव्हा काय वाटायचं नाही, म्हणजे तेव्हा जायचो आम्ही इझिली. असं चालत पण आम्ही असं जायचो ना, तेव्हा आम्ही जायचो तिथे असं इझिली एकदम. तर पाथर तोडल्यापासून लहान पोरं पण कोण जात नाही, ज्यांना पोहता येतं ना ते लोकच फक्त जातात. आणि जास्तीत जास्त बघा इथपर्यंतच पोहतात. हे जो संत पाणी दिसतं ना एकदम तिथपर्यंत. आता भाई टी शर्ट नाही काढायचे, टी शर्ट उघड्याने काय करायचे, आंघोळ पूर्ण कपडे बिपडे घालून. काय घसरलो. थांब बसतो मी गपचूप. इथं ठेव नाही बा पायरीवरती, इथं ठेव. चपला इपला काढल्यात. आता आयुष पण फुल रेडी आहे एकदम. मजे कोकण में आओ गाइस, कोकण में मजा सांगणार. अरे काय तुम्ही तिकडे मुंबईला काय नसतं. आमची फेरी होते. पहिला तर मी 11वी-12वीला होतो ना, 10वीला असताना लॉकडाऊन लागलेलं. तर मग तेव्हा 8-9 महिने तर मी गावीत होतो. मग तेव्हापासून सारखं मग मन करायचं की बाबा हा बघा आमच्यातला मासेमारी. हा बघा हा. अरे अट्टल तिथं बंधाऱ्यावरती अशी चढतात ना मासे, एकदम घाण मासे पकडायचा. आमच्यातला फक्त हात आहे, जाम घाण पकडतो मासे, उठतच नाही तिथून. चिकट माणूस आहे चिकट माशांसाठी. तर मग लॉकडाऊनमध्ये गावी होतो. मग त्यानंतर मुंबईला गेलो. मग मुंबईला मनच नाही लागायचं माझं, मन नाही लागायचं. मग सारखं गावीच पळायचो मग मी. कारण की गावी आहे ना, गावची मजा ही मुंबईला कुठे भेटणार नाही. आता हे बघा. आणि मी पोहायला पण आहे ना गावीच शिकलो आहे लॉकडाऊनमध्ये. पोहायला वगैरे गावची पोरं वगैरे होती ना, सगळी गावची पोरं पण मुंबईला गेले आहेत.
पण मी पोहायला आहे ना गावी शिकलोय. तर बघू आता जमताय का पोहायला, कारण खूप दिवसाने पोहतोय. वाहून वगैरे गेलो तर आपला अमोल भाई आहे. आधी लहान होतं ना, लहान होतं तेव्हा हा सारखा आहे नाही, ते बोललो ना पातर होती पातर. तर तिकडे जायचं ना मी चालत चालत, तर हा सारखा मला डुबवायचा, सारखा डुबवायचा. 1 2 3 करून डायरेक्ट पाण्याला हातात टाकायचा, लवकर बाहेरच नाही काढायचा, नाही का मस्ती करतात तशी मस्ती. आता बघू थांबा, आता जातो आम्ही. कॅमेरामॅन जा आता उडी मार. जा मग आपला विषय येत नाही. जा, आपल्याला मोबाईल धरायला लागणार आहे. हे काय बोलतो मग, बायकोने सांगितलं पाण्यात नाही जायचंय. बैल झालं, सांग झालं इथं. राहते तुझी इकडे. पाणी आहे बघ. अरे इथं यायला राहू आपण. जित्रा पाणी आहे रे. मागे आम्ही आलेलो ना मिरगातून दर्शनला आणि घेऊन आलेलो रे, तेव्हा तिकडं ना घोरपड होती आणि पाणी तेव्हा घाल होतं रे. नवीनच पाऊस होता ना, खाऊन वगैरे काय गेला नाही. ती लोक बांबू बसून तिकडे गेली. मारायला नसतं तसं बघायला गेलं तर, पण ती थोडी येडी होती. दर्शन रानटी दे शॅम्पू दे. हे बघ, काय तू इथंच करणार. ऐसा फिसलन भरी जगहों पे आना खतरनाक है, तो इससे अच्छा यही होता है कि आप अपना रास्ता बदल दे. अपन ये नहीं, यहाँ पे नहीं जा सकते तो अपन कहीं अपना देखा देगा और भाई बच पाए. देखो ये वो इंसान है जो मुझे बचपन में डूबाता था पानी में, अभी उसकी फट रही है पानी में जाने से. बराबर की नहीं? डरपोक है डरपोक, क्योंकि अभी मैं इससे बादशाह पोता हूँ. बादशाह पोने में अपन एक्सपर्ट है. उल्टा पाओ सीधा पाओ, तो ये थोड़ा डरता है मेरे से, मैं डुबा हुआ ना दे, समझा. तो मेरे से जान जोखिम में डालने से अच्छा ये थोड़ा मेरे 2 कदम दूरी बनाए रखे, नहीं तो फिर मैं डुबा के मार देगा इसको. इसकी पत्नी रोएगी. नको बाबा, पाण्यात. तर मित्रांनो चला आता झाला आता सगळं आंघोळ वगैरे करून एकच डुबकी गेलो आणि तिकडे जाऊन आलो. हा तर झाला काय बोलणार, एवढा मोठा घोडा झालाय पण पाण्यात यायला घाबरतोय आता. पाऊस पण पडतोय. तर बघा आता आम्ही का आलोय, आता पाऊस पडतो तरी पण, कारण की आम्हाला माहिती आहे की वरती खोरात वगैरे पाऊस पडतो. आम्ही वाहून वगैरे नाही जाऊ शकत.
बघितलं ना तुम्ही? हो. तर आता आम्ही आमच्या गाड्या घेतो, भूम भूम झुमगन जातो डायरेक्ट वाडी. हे पण काय जास्त लांब आमच्या वाडी तिथे, आणि इथे ही कोंड आहे. आणि माझ्या घराच्या बाजूला तुम्हाला तर माहितीच आहे, घराच्या बाजूलाच व्हाळी आहे. एक नंबर. त्या व्हाळीत आता पहिला पाणी कसं होतं माहिती आहे, एकदम हवतं पाणी होतं. आता काय झालंय, खालच्या साईडला बंधारा बांधलाय, खाली आमची बावडी आहे तिकडे बंधारा बांधलाय, तर त्यामुळे पाणी पूर्ण संत झालं. आणि पाणी एकदम एवढं पाणी. काय हा, उद्या आपण जाऊया आपल्या बंधाऱ्यावरती, तिकडे जाम खोल पाणी आहे तिकडे. उद्या बघू, आम्ही आंघोळीला जाऊ. तर आता आम्ही काय डेली ब्लॉग म्हणजे कसं, दिवसभरात आम्ही जे जे करतोय आता इथे गावी कोकणात गणेशोत्सवमध्ये, ते सगळं तुम्हाला दाखवणार मी. आता आपण कशी गाडी वगैरे धुतली, सकाळी उठलो, तुम्हाला घर वगैरे माझा एक्सप्लोअर केला, तसंच सगळं तुम्हाला मी दाखवणार. तर चला असंच माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कोण जर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि घंटा दाबा. A few minutes later. हा बघा, हा माझा कुत्रा आहे बंटी. बंटी यू यू यू. ये काल आलो मी मुंबईवरून, तर आल्याला पहिला फोन स्विच ऑफ होता ना माझा, म्हणून मला काय काढायला भेटलं नाही सीट, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. आलो ना, अंगावर डायरेक्ट धावत आला, झपकन चालला. हा बघा, आता त्याला परत डेकोरेशनच्या कामाला चालू. आजी काय बोलणार? अशी काय बघतेस, बोल काहीतरी. काहीतरी कधी आता आलो ना, आता करतो की. अरे गाडी धुवायला गेलो ना, गाडी खूप दिवसांनी काढली ना, मग तेच धुवायला गेलो, धुतले. आणि मग अमोल पण होते, रिक्षा पण धुतले. नाही, त्यांना टाइम आहे अजून आता. हे बघा, ते संतोष काका फुलं लावत आहेत, एकदम सिम्पल डेकोरेशन. तर चला आता जरा फ्रेश झालं, आता आंघोळ वगैरे चेंज वगैरे करतो, मग डेकोरेशनला बसतो. बाय बाय. 2 hours later. तर मित्रांनो, आता आपण चाललोय गणपतीची मूर्ती आणायला. हे बघा, पाट वगैरे रेडी आहे. ते बघा, सगळे पिशी वगैरे घेऊन येत आहेत. आता विडा वगैरे घेतील. तर आता आम्ही चाललो, आमच्याकडे सुतारवाडी म्हणून आहे, तिकडे चाललोय. तिकडे मूर्त्या वगैरे बनतात वगैरे, तिकडे आता जातोय आम्ही मूर्त्या वगैरे आणायला. तर आता आम्ही निघतोय. तर चला मग तुम्हाला मग तिकडे गेल्यावर मी मूर्ती दाखवतो कशी आहे, काय वगैरे सगळं. ह्यावेळेस फक्त साधी मूर्ती आहे, थोडी 2.5-3 फुटाची अशी काहीतरी आहे, एवढं आपल्याला काय माहिती नाही. आता बाबांनी बुक केलं, दरवर्षी थोडी मोठीच असते मूर्ती. तर बघा मग. तर चला इकडे बघा, हे बघा दीपक काका पण रेडी आहेत, पाट वगैरे सगळं घेऊन रेडी झालेत. हे बघा. तर आता आम्ही इथून निघू. काय मोदक वगैरे देत आहे काय? खायचं नाही ते तिकडे, जर खाशील असे. तर चला आता आम्ही इथून निघतो. काय ती मुंबईची प्रथा आहे ती. आणि तुम्हाला दाखवतो कोकणात कसं म्हणजे गणपतीला आणतात वगैरे. इथं आगमन वगैरे काय होत नाही, जसं मुंबईला आगमन होतं 10-15 दिवस आधी, इकडे असं काय नसतं. हरताळका असतं, हरताळकाच्या दिवशी गणपती आणतात. तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन काय कसं होतं, व्हिडिओ वगैरे ठेवायला लागतो ते सगळं. मला आणायला चालला आपला भाऊ. त्या क्षणाची इतक्या दिवस आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता येतोय. फायनली येतोय. गणेशोत्सव आणि कोकण हे वेगळंच नातं आहे, मला दिसेल आता. चला आता दोघं तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो मी. आला आता ऐक घेतली. चल या, चल परत बोलत काय. चल भाई पटकन चल. आता मी चप्पल काढापर्यंत बसूया. हे बघ, इथं लादलं की संपला. हा काय पकड तरी सही. हे फक्त इकडे आमची मूर्ती आहे. तुमचा कुठला आहे? अजून एक कुठला आहे? दीपक आंबेडकर.
कुठं आहे 760 आहे. हो आले. अरे जुई, अरे जुई नमस्कार सर. इकडे कसले बा मोठे मोठे मूर्ती आहेत. सेम आहे तिकडे. ही बघ, ही सेम मूर्ती तिकडे अजून आहे. ती पण आहे. पूर्ण गणपती मूर्त्या बघू शकता. सगळ्या एकदम भारी मूर्त्या आहेत. आपला बघा बिर्डे. अरे लाईट गेली. शी बस ना, हे जवळ ठेव. काय व्हिडिओ हा थांब आणतो जा. दीपक काकाच आहे. आपला गणपती मोठा आणतो. मोरया. पाठ तिथं ठेव ना, तिथं ठेव ना बाजूला. हा घ्या, हा घ्या. पाठ बाजूला काढून ठेवा ती. पाठ आहे का ठेव तिथे. मध्ये उभं राहा तिथं धरून. मध्ये मध्ये बसा आणि असा हात लावून राहा. तर मित्रांनो आता मूर्ती वगैरे घेतलंय. तिथे टाइम लागला कारण की मूर्तीचा जे खालचा बेस असतं ते मोठं झालं आणि आता पाठ छोटा झाला राहिला म्हणून. आता त्याला फक्त मूर्तीला असं उतरून घेऊन गेलाय. पुढे टेम्पो आहे. टेम्पोमधून सगळ्या मूर्त्या टाकल्या आणि पाठून पाठून चाललोय. तर मग तिकडून उतरून आम्ही डायरेक्ट आता घरी जाऊ. तर चला मग बाकी सगळं उद्या बघतो. उद्या दाखवेल तुम्हाला. देवाला उतरून आणलंस ना. महाराजाला काय ठेवलं? काय काढतोय रे? आता तर हातात ठेवायचंय ना. हा चल चल उद्या करायला लागेल. बाबल्या. म्हणजे काय तू अरे त्याने पाठ मोठा केला मग मोठ्या नाही, मूर्ती तेवढीच आहे फक्त हे खालचा आम्ही आरतीचं ताटाला साईडला. मोराची पंख पण आली. आरतीचं ताटाला. लवकर तू तुला कुठे येणार? काय घातलं वाटतं. मीठ वगैरे मीठ काढलं त्यांच्या पण लाव दोघांच्या लवकर. हा नमस्कार कर. जागला नाही. हात लागला ना. नमस्कार कर. चल नंतर घरात बसल्या नमस्कार. हात गेले ना. हात गेले म्हणजे गणपती बाप्पा मोरया. मोरया. उंदीर
जय आता राहील काय मग कशाला मग बोलते नवं साईड पूर्ण आणली. ओ देवाऱ्यावरती नाही इकडे वरती ठेवले नाही यांचा आणली लागेल पडेल बबल्यांचा जरा तिकडे दिली तिकडे ना तिकडे दिली. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय हरताळकेच्या मांडावरती चाललोय तिकडे भजन करायला चाललोय. अरे बघा हे सगळे दीपक काका आहेत आयुष बबलू आला मागाशी गौरव बाबू आहे आपला बाबू અહીંયા वारका वरद 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 नाव आहे. तर आता आम्ही सगळे चाललोय तिकडे भजन वगैरे करायला. चला मग